मुंडन पर नाचत बलिहारी। भगवंत भोलेनाथ नंद बाबाच्या अंगणामध्ये भगवंताचं दर्शन घेण्याकरता हजर झाले आणि आई साहेबांना म्हणतात, आई साहेब मला त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे प्रभू परमात्मा, त्या प्रभू परमात्म्याचं दर्शन घेऊ द्या। आई म्हणतात, अरे तो झोपला। आई साहेबांनी रूप पाहिलं ना, गळ्यामध्ये भुजगेन नाही का, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम। हे भुजगेंद्र हारम गळ्यामध्ये साप आहे, भल्या मोठ्या जटा आहेत, हातामध्ये त्रिशूळ आहे। हे रूप पाहिलं महाराज, आई साहेब भयभीत झाले। आई साहेब म्हणतात, आता हा छोटासा बाळानं जर पाहिलं तर काय होईल? आई भाई भयभीत होईल ना। आई म्हणतात, हा झोपला, सध्या झोपला म्हणा। महाराज बिंदुजी महाराज लिहितात, नगर में जोगी आया, आज गोकुल के गलियों में नाचे जोगी मतवाला, अलख निरंजन पराग हो देखो नंद जी काला। आज गोकुल के गलियों में नाचे जोगी मतवाला, अलख निरंजन पराग देखो नंद जी काला। आज नंददार पे खड़ा पुकार बोलत मधुर बाबू, नंददार पे खड़ा पुकार बोलत मधुर बाबू। अपने लालों को दिखावे मैया जो दीवानी, अपने लालों को दिखावे मैया जो दीवानी। लाख बतावे मानो लाख बतावे मानो, देखो तेरा लाला अलख निरंजन खड़ा पुकार देखो नंद। हरि गोपाल बोलो गोविंद बोलो, 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 हरि गोपाल बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। केशव माधव मुकुंद बोल, केशव माधव मुकुंद बोल। राधे बोल राधे बोल पुरंदर परमात्मा।
प्रदक्षिणा पूर्ण होत नसे गोपाळांच्यानं. त्या गोपाळांच्यानं पूर्ण होत नसे. आणि मग काय झालं, मग महाराज भगवान ते गोपाळ म्हणतात, कृष्णा तुझा गिरिराज फार कठीण आहे कडे, ते काही प्रदक्षिणा जमत नाही आम्हाला. गोपाळांनी प्रार्थना केली. भगवंताने आपल्या डाव्या पायाचा अंगठा दाबला. डाव्या पायाचा अंगठा दाबल्यावर तिथं मानसी गंगा प्रगट झाली. गोपाळांनी त्याच मानसी गंगेमधले घागरी भरले, गिरिराजाला प्रदक्षिणा मारली. अभिषेक पूर्ण झाला, नैवेद्य समोर आला आणि सगळे जण म्हणाले का हो आता देव धरणा मग पडदा हे परेदा नाही धरा पडदा. भगवंत म्हणाले आपल्या देवाजवळ पडदा नाही. घुंगट के पट खोल तोरे पिया मिलेंगे. मग भगवंताना तोच झाला पुजारी, तोची झाला धराधर. भगवंतच झाले पुजारी, भगवंतच झाले फूल आणि भगवंतच झाले गिरधारी, भगवंतच झाले गिरिराज. मग सगळ्यांच्या समोर नैवेद्य आणले. भगवंतानं हातावर पाणी घेतलं आणि नैवेद्य केला. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्या ब्रह्मकर्म समाधिना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यग्न चतुर्विधम्. मग गिरिराजाला आता कृष्णा तुझा देव जेवते का रे म्हणत हो जेवते. जे देवानं जेवण चालू केलं फटाफट फटाफट. मग जे समोरचे नैवेद्य होते ते सगळे संपले. हो समोरचे नैवेद्य सगळे संपले. आणि मग गिरिराज प्रभू परमात्मा, गिरिराज गोवर्धन प्रभू परमात्मा कृष्णासोबत बोलतात गोपाळांसोबत अन्यावर. काय म्हणतात तुम्ही गिरिराज प्रदक्षिणा केली तर फार चांगलं. काय म्हणतात गोवर्धन अन्योर, अन्न म्हणजे अन्योर और लाव, अन्योर अन्योर. असं ज्यावेळेस गिरिराजानं म्हटलं अरे तिथं आज गाव निर्माण आहे. त्या नैवेद्य संपले समोरचे आणि अन्योर देव म्हणत आणारे लवकर सगळे. ते गोपाळ म्हणतात गड्या कृष्णा तो देव ठेवते की नाही रे काही ते सगळं खाऊन. देव म्हणत नाही नाही सगळ्यांना प्रसाद मिळेल. आणला ना घरून, सर्वांनी आणला ना घरून. होई म्हणत नाही कोणी. आणला नाही बरोबर आणला सगळ्यांनी आणला. जाऊ मेरे नाय मानी मेरा मनवा नहीं मानी काही गोपाळांनी दुधाचा अभिषेक केला, काही गोपाळांनी पाण्याचा अभिषेक केला नाही का. चढे दूध की धार, काही दुधाचा अभिषेक केला, काही पाण्याचा अभिषेक केला. सगळ्यांनी गिरिराजाची पूजा केली. आणि मग नारद मुनी महाराज इंद्रदेवाजवळ गेले. अरे इंद्रा, का रे इंद्रा, इंद्रदेवा तुझी पूजा नाही करे यावर्षी. इंद्रदेव म्हणत बा पूजा करायला पाहिजे होती पण नाही केली. मग इंद्रदेव म्हणणार तिथं तर झाली गिरिराजाची पूजा, आता यावर्षी नाही पूजा तुमची. मग इंद्रदेवानं काय केलं, इंद्रदेवानं वरुण देवाला सांगितलं. मुसळधार पाऊस पाडणं चालू केला. पाऊस पाडणं चालू केला. सर्वच गावकरी मंडळी म्हणा नंदबाबाच्या घरी आले. नंदबाबा अहो तुम्ही म्हणता तुम्ही त्या लहान पोराच्या म्हटल्यानं ऐकता आणि तुमच्या म्हटल्यानं आम्हाला ऐकावं लागलं. कृष्ण कृष्ण महाभागा त्वन्नाथं गोकुलं प्रभो त्राही मर्हसिलो देवाना भक्तवत्सला. सर्व नंदबाबाच्या घरी आले. सर्वांनी नंदबाबाच्या घरी प्रार्थना केली. महाराज अहो देवा आता तुमच्या पोराला सांगा
देव कृष्ण कृष्ण महाभागा कृष्णा, अरे तूच आता असं काहीतरी साधन कर. अरे सगळे देव कुपित झाले, सगळे देव कोपले रे आता. आणि म्हणूनच हा मुसळधार पाऊस चालू झाला. आणि याच्यापासून त्वन्नाथम गोकुलम प्रभो, त्या गोकुळाचा नाथ तूच आहेस कृष्णा, तूच आता सांभाळ कर सगळं. सर्व भगवंत म्हणाले ज्याची आपण पूजा केली तोच आपला देव आहे की. मग जो आपला देव आहे तोच आपलं रक्षण करी. सर्वजण गिरिराजाजवळ गेले आणि प्रभू परमात्म्याने सांगितलं काय करा, आता ज्याची आपण पूजा केली तोच आपलं रक्षण करी. नाही का? तुम बिना मोरी कौन खबर, तुम बिना मोरी कौन खबर, तुम बिना मोरी कौन खबर, तुम बिना मोरी कौन खबर. गोवरा सर्व प्रभू परमात्म्याजवळ आले म्हणू लागले देवा त्वन्नाथम गोकुलम प्रभो. कृष्णा सगळ्या गोकुळाचं सगळ्या गोकुळवासियांचं रक्षण देवा तूच कर. भगवंत म्हणाले मला देव म्हणू नका. नाही का? भगवंत गोपाळ कृष्ण प्रभू परमात्मा म्हणे मला देव म्हणू नका, मी देव नाही. तेव्हा देव कोण आहे? अरे देव आपण ज्याची पूजा केली तो देव. कोण आहे देव? म्हणत गिरिराजा देव आहेत. चला मग गिरिराजावर सगळे जण गाई गोपाळ सर्वजण गिरिराज प्रभू परमात्म्या जवळ आले. आणि भगवंतानं गिरिराज प्रभू परमात्मा युक्तेन हस्तेन कृत्वा गोवर्धना चला दधार लीलया कृष्ण छत्रा कमीव बालका. जसे पावसाळ्याचे दिवस असतात, पावसाळ्याचे दिवस असतात पण घराच्या बाहेर निघल्यावर पाण्यापासून रक्षण करायचं असलं तर लहान लहान मुलं काय करतात, जशी घराच्या बाहेर येता बरोबर छत्री उघडतात की नाही. आणि छत्री उघडल्यावर मग पाण्यापासून रक्षण होते की नाही. जसं छत्री उघडल्यावर एक पाण्याचा थेंबही लागत नाही, तसाच महाराज श्री सुखदेव सांगतात दधार लीलया कृष्णा छत्रा कमी. गिरी गोवर्धन येणे उचलिला, गिरी गोवर्धन येणे उचलिला. बोल गिरिराज भगवान की जय. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरे गोपाल बोलो, राधा रमण गोविंद बोलो, राधा रमण गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो,
बोल गिरिराज भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। संत चतुर्भुज महाराज की जय। जय हो। विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की गिरधारी भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरबाल गोपाल की जय। बलिराम दादा की। यजमान आरती घेऊन यजमान आरती घेऊन उभे राहा। राहू दे तसेच राहू दे आरती होईपर्यंत सगळे गोपाळंदे। थोडस वर घे।